लई तुम्ही छान कॅमेरा पाहता इथून घ्या, माझा कॅमेरा हल्ला नका. फ्रीजवर तर या ठिकाणी पप्पांना जायचं होतं म्हणून मी कपड्यांची बॅग भरून घेतली आणि आज खास खीरचा बेतही त्याचसाठी होता. खरं तर अगदी कमी दिवसांसाठी ते थांबले होते म्हणून मन अगदी नाराज होतं की लगेचच ते घरी जायला निघाले होते. तर या ठिकाणी त्यांनी त्यांच्या आवडीने छान मम्मीसाठी 2 साड्या घेतलेल्या होत्या. तर ही खास श्रावणमध्ये घालण्यासाठी लागणार होती, त्यामुळे ती घेतली. आणि ही एक अशी छान सुंदरशी साडी सिल्कची आम्ही घेतली होती. तर हा पदराकडचा भाग आहे आणि आतली साडी जी आहे ती अशी मेहंदी कलरची आणि त्यावर लाईन आणि बुट्टी वगैरे आहे. खूप सुंदर साडी होती. सगळी मला ओपन करणं शक्य नव्हतं. म्हैसूरवरून आणलेल्या अगरबत्त्या, देवासाठी चंदन सगळं त्यांनी खूप आवडीने घेतलं आणि मग मी त्यांची छान अशी बॅग भरून घेतली आणि जाण्यासाठी त्यांना थोडंसं चटणी वगैरे करून द्यायची होती. कारण 2 दिवसाचा प्रवास असतो, त्यामुळे प्रवासामध्ये अन्न खराब होऊ नये म्हणून कधी मी मेथीचे थालीपीठं वगैरे करते. पण पप्पा म्हणाले नाही नको, मला अगदी हलकं हवं आहे, चपातीच दे. रात्रीचं जेवण ते इकडनंच करून जाणार होते म्हणून वाटलंच तर मी सकाळी खाईल, नाही तर नाही खाणार. म्हणून मग मी घरच्या जेवणासाठी डाळ भात वगैरे खीर वगैरे केली होती आणि सोबत नेण्यासाठी शेंगदाण्याची चटणी आणि थोडीशी 2-3 चपात्या करून घेतल्या होत्या. खरं तर हा व्लॉग करताना माझी अजिबात इच्छा नव्हती, कारण खूप दिवसानंतर असं कोणीतरी आपल्याकडे आलं आणि लगेचच जायचं म्हटलं की मन पुन्हा लागत नाही. कारण ते आले होते म्हणून आम्हाला 2-3 दिवस आमचे कुठे गेले अजिबात कळालं नाही. आता पुन्हा 6-7 महिन्यानंतर घरी जायचं म्हणजे 6-7 नाही पण आम्हाला वर्षच होतं घरी जायला. पण ते भेटून गेल्यानंतर आता आम्ही डायरेक्ट एकतर शक्य झालं तर डिसेंबरमध्ये, नाहीतर मग डायरेक्ट उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये. तर या ठिकाणी चपात्या करून घेतलेल्या आहेत. तर तुमचीही अशीच मनाची घालमेल होते का कोणी आपल्या गावाकडून आलं आणि ते परत जाताना? सो मला नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. इकडे चल आणू.